गुड मॉर्निंग. सकाळ सकाळ खूप छान असं कवळं ऊन पडलंय आणि आपण बनवणार आहोत नाश्ता. त्यासाठी मी ते कांदे घेतलेत, मिरच्या घेतल्यात आणि हे पिल्लू मध्ये डिस्टर्ब करतच असतं. तर आज आपण बनवणार आहोत तिखट शेवया. आपण त्याला शेवयांचा उपमा पण म्हणू शकतो. तर मी ते शेवया घेतल्यात आणि थोडंसं गरम पाणी करायला ठेवलंय. तर पाण्याला उकळी असतोपर्यंत आपण कढईमध्ये तेल टाकूयात. तर पाण्याला उकळी आलेली आहे, त्याच्यामध्ये टाकायच्या शेवया. त्याला छान असं बॉईल करून घ्यायचं आहे आणि ते बॉईल झाल्यानंतर त्याला असं एका चाळणीमध्ये काढून पूर्ण पाणी निथळून घ्यायचं. आणि दुसऱ्या बाजूला मी घेते कढई, त्याच्यामध्ये शेंगदाणे परतून घेतलेत आणि कांदा आणि मिरची हे पण परतून घ्यायचे. त्याच्यामध्ये टाकायचे थोडीशी मोहरी, त्याच्यानंतर थोडंसं जिरं आणि हळद. मी पुन्हा एकदा हळद टाकते कारण की मला वाटतं थोडीशी कमी झाली. आणि त्याला छान असं परतून घ्यायचं आहे. जोपर्यंत त्याचा थोडासा लाल कलर येत नाही तोपर्यंत परतून घ्यायचं. त्यात मीठ टाकायचं आणि बॉईल केलेल्या शेवया आपण याच्यामध्ये मिक्स करायच्या. त्याच्यावरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि पुन्हा एकदा ती पूर्ण कोथिंबीर आणि शेवया मिक्स करून घ्यायच्यात. आणि रेडी आहे इथे आपलं तिखट शेवया. खूप छानच दिसते. त्याच्यामध्ये शेंगदाणे दिसतात, कोथिंबीर वरून दिसते, मिरची दिसते आणि उद्यामध्ये ती डिश अजूनच चमकते. आणि मला आजीने दुसरी पण एक पद्धत सांगितली, ती मी नेक्स्ट टाइम नक्की करेन. आजी मला बोलली की आपण शेवया बॉईल न करता पण तिखट शेवया बनवू शकतो.